नमस्कार मित्रांनो. धनुराशीचा स्वामी गुरु जो की धनुराशीच्या 6व्या स्थानात म्हणजे रोग आणि शत्रू स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. खरं तर येणाऱ्या संपूर्ण वर्षभर हा तुमच्या 6व्या स्थानामध्येच असणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा महत्त्वपूर्ण मंगळ जो ग्रह आहे हा स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे संपूर्ण जून महिन्यामध्ये आणि त्याचे काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील. याचप्रमाणे रवी, बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह तुमच्या रोग शत्रू स्थानातून 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. या सर्व ग्रहांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे जून महिन्यामध्ये तुमच्या शरीर स्वास्थ्यावर, आर्थिक स्थैर्यावर, घरगुती जे स्वास्थ्य आहे त्या संदर्भात, रिलेशनशिप किंवा वैवाहिक जीवन आणि तुमचं जे करिअर आहे या संदर्भात कशा प्रकारचे असतील या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्यासंदर्भात म्हणजे तुमचं हेल्थ इश्यूज किंवा तुमचं आरोग्य मानसिक आणि शारीरिक नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातला विचार करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. याचप्रमाणे तुमचा षष्ठ जो शुक्र आहे हा सुद्धा 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. शुक्र जो आहे तो 13 तारखेनंतर तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर जून महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले जे ग्रहयोग आहेत हे म्हणावे तेवढे व्यवस्थित नाही आहेत. तुम्हाला थोडंसं आरोग्याच्या संदर्भातली काळजी घ्यावी लागेल. खास करून जर का तुम्हाला आरोग्याच्या संदर्भामध्ये काही तुमची मेडिकल हिस्ट्री वगैरे असेल तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वाचं राहील. कुठल्याही प्रकारची जर का तुम्हाला लक्षणं दिसली तर त्यावर लगेचच्या लगेच उपाय करणं अत्यंत गरजेचं राहील आणि त्या उपायांना अनुरूप तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील. थोडंसं शारीरिक किंवा मानसिक स्ट्रेस थोडा जाणवेल. खरं तर गेल्या मे महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये थोडेसे याचे अनुभव तुम्हाला आले होते. या महिन्यामध्ये थोडंसं या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 30 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा चतुर्थात भ्रमण करतो आणि पंचम स्थानात स्वतःच्या राशीमध्ये येणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारची ही गोष्ट आहे आणि बहुधा या संपूर्ण महिन्यामध्ये ही एकच सुखद अशी घटना तुमच्यासाठी असणार आहे किंवा ग्रहांचं जे राशांतर आहे मंगळाचं तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शुक्र हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 13 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या सर्व ग्रहांच्या संदर्भात सांगायचं झालं तर गेल्या महिन्यामध्ये फायनान्शियल क्रंचेस वगैरे जास्त प्रमाणात जाणवले होते. आर्थिक तंगी तुम्ही अनुभवलेली असेल. परंतु या महिन्यात काळजी करू नका. बऱ्याच प्रमाणात ज्या गोष्टी आहेत ह्या मार्गावर येतील किंवा थोडंसं हायसं तुम्हाला वाटेल. मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे जी गोष्ट आहे ती उलटफेर होईल आणि त्याचे खूप चांगले अनुभव येतील. परंतु थोडीशी आशेचा जो किरण असतो तो तुम्हाला निश्चित दिसेल जेणेकरून थोडंसं हायसं वाटेल, मनाला समाधान मिळेल आणि कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये जागृत होईल. पैशाची आवक आहे ती ठीकठाक राहील. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळतील. शॉर्ट टर्ममध्ये जर का ट्रेड करत असाल तरीसुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ निश्चित मिळतील. तर या संदर्भात आर्थिक बाबतीमध्ये ही गोष्ट तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी अशीच असणार आहे. यानंतर ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये शत्रू राशीमध्ये भ्रमण करत आहे. तर गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये तुम्ही अनुभवलेलं असेल की घरातलं जे वातावरण आहे ते काय ठीक नाही आहे. घरातलं वातावरण थोडंसं दूषित झालेलं आहे. घरातल्या व्यक्ती तुमच्या अपेक्षेप्रमाणे वेगळ्या बघतात. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोडेसे ताणले गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा सुद्धा स्ट्रेस तुमच्यावरती आलेला आहे. या महिन्यामध्ये सुद्धा थोडीफार परिस्थिती तशी राहील. मात्र 16-17 तारखेनंतर यामध्ये निश्चित बदल होईल. परंतु तोपर्यंत थोडंसं सहन करणं गरजेचं आहे. त्याचा जो स्ट्रेस आहे हा तुमच्यावरती जाणवेल आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती होईल जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या लव्ह लाईफबद्दल किंवा रिलेशनशिपबद्दल. रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं की गेल्या साधारण 3-4 महिन्यात काही ठीक चाललेलं नव्हतं. तुमच्यामध्ये आणि तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये छोट्या मोठ्या कारणाने वादविवादाचे प्रसंग निर्माण झालेले होते. परंतु या महिन्यात अजिबात काळजी करू नका. तुमच्यामध्ये तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे राहतील. उलटपक्षी जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा महिना खूप चांगला राहील. काळजी करू नका. याचप्रमाणे जे गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वरगडू शकते. तुमची जी रास आहे ती एका जागेवर स्थिर राहणारी नाही आहे. बिझी बॉडी आहे. सतत काही ना काहीतरी काम करणार आहे. इथे लक्ष द्या. खास करून अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान करू नका. थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. मात्र जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्णपणे अतिशय उत्तम राहील. म्हणजे तुम्ही केलेल्या जे एफर्ट्स आहेत, मेहनत आहे त्याचं चांगलं चीज होईल. त्या अन्वये विद्यार्थी वर्गासाठी हा संपूर्ण महिना शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 15 तारखेनंतर 7व्या स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करेल आणि 30 तारखेनंतर तो तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे.
आजचा जो दिवस म्हणजे हा संपूर्ण जो महिना आहे, हा महिना तुलना करता खूप चांगला जाईल. फक्त सुरुवातीचे एक 15-16 दिवस तुम्हाला थोडंसं त्रास काढावा लागेल. असं पण तुम्ही गेल्या साधारण महिन्यामध्ये बघितलं असेल, की जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास किंवा त्यांच्यामुळे तुम्हाला काही मनस्ताप वगैरे अशा काही घटना किंवा असे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. परंतु या महिन्याच्या साधारण 16-17 तारखेनंतर यामध्ये बऱ्याच प्रमाणात बदल होईल, सकारात्मक होईल आणि तुमच्या दोघांमधील नातेसंबंध आहेत हे बऱ्याच प्रमाणात पूर्वपदावरती येतील. काळजी करू नका. याचप्रमाणे जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सांगायचं झालं, तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात बऱ्याचशा घडामोडी झालेल्या असेल. बऱ्याच वेळेला असंही वाटलं असेल, की तुम्हाला तुमच्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे किंवा तिथले जे वरिष्ठ आहेत किंवा सहकारी आहेत त्याच्यावर सुद्धा नातेसंबंध ताणले गेले. परंतु आत्ता ज्या आहेत गोष्टी हळूहळू मार्गी लागतील. जे वादविवादाचे प्रसंग गेल्या साधारण 15 दिवसापासून चालू झालेले आहेत, ते थोडेसे 10-15 दिवस टिकतील आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी नॉर्मल होऊन जातील. काळजी करू नका. जसं मी सुरुवातीला सांगितलं, की या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या विरोधात आहेत. फक्त मंगळाचं भ्रमण आहे ते तुमच्या बाजूने आहे, जी की चांगली गोष्ट आहे. म्हणजे आर्थिक संदर्भात तुम्हाला त्या संदर्भातले काही चांगले अनुभव निश्चित येतील. थोडंसं तुम्हाला सहन करणं गरजेचं राहील. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल, त्याचे परिणाम प्रभाव नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 4 तारखेला रवी आणि शुक्राची युती आहे, त्याचप्रमाणे बुध गुरूची युती तुमच्या 6व्या सणामध्ये होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या घटना घडामोडी थोडेसे जास्त जाणवतील. तुम्हाला थोडंसं जास्त प्रेशर आल्यासारखं वाटेल. काळजी करू नका. तुमची जी रास आहे ही प्रेशर अगदी सहजपणे सहन करणारी आहे. इथे फक्त थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील, कारण जे काय स्ट्रेस टेन्शन तुम्हाला जाणवेल त्याचा सरळ परिणाम तुमच्या आरोग्यावरती होईल. तर थोडंसं या संदर्भात स्वतःमध्ये तुमचा जो आत्मविश्वास आहे तो जागवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि शनीचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्या 6व्या सणामध्ये भ्रमण करतोय, जो शनी तुमच्या 3ऱ्यात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी कॉन्फिडन्स स्पॉईल होणं किंवा वरिष्ठांशी मतभेद होणं अशा प्रकारचे काही अनुभव होतील. थोडीशी काळजी घ्या. ट्रस्टवरती तुमचा जो नेचर आहे, म्हणजे तुम्ही समोरच्यावरती विश्वास लवकर ठेवता, इथे थोडंसं लक्ष द्या. कारण तुमच्या वाईटावर असणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यापासून थोडंसं सावध राहा. ज्याला आपण हितशत्रू वगैरे म्हणतो किंवा गुप्तशत्रू वगैरे म्हणतो, त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे तुमच्या 6व्या सणामध्ये. कागदोपत्री व्यवहार का कमिटमेंट प्रोमिसेस या संदर्भात हा जो कालावधी आहे दिनांक 14 तारखेच्या आसपासचा तो तुम्हाला चांगला राहील. कार्यक्षेत्रासंदर्भात कुठल्याही महत्त्वपूर्ण काय काम करायचं असेल या दरम्यान तुम्ही करू शकता. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला बुध आणि शुक्राची युती तुमच्या 7व्या सणात होणार आहे. त्याच्याबरोबर जो नेपच्यून तुमच्या चतुर्थात आहे त्याचा केंद्रयोग होणार आहे. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध हळूहळू या दरम्यान पूर्वपदावरती येतील. थोड्या प्रमाणात त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तयार होतील. इथे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्या 7व्या सणात भ्रमण करतो, चतुर्थातील नेपच्यून बरोबर तो केंद्रयोग होणार आहे. तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यावर थोडाफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. त्याच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोणी योग होणार आहे. बुध जो की तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करतोय आणि जो शनी तुमच्या 3ऱ्यात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आणि तुमचं आरोग्य हाच जो भाग आहे किंवा हेच जे शब्द आहेत तुम्ही बरेच ऐकले असेल. अर्थात त्याच संदर्भात तुम्हाला थोडेफार त्रास या महिन्यामध्ये होऊ शकतील. मात्र या महिन्याच्या शेवटी म्हणजे आता जसं सांगितलं की 26 तारखेला बुध शनीचा जो त्रिकोण योग आहे तुमच्या 3य आणि 7म स्थानातून तो तुमच्यासाठी शुभफलदायी असा असेल. म्हणजे खास करून जे काय त्रास, जे काय स्ट्रेस किंवा जे काय टेन्शन वैवाहिक जोडीदाराबरोबर झाले होते ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल येतील. तुमच्या दोघांमध्ये जे हार्मनी आहे ही पूर्वपदावरती येईल. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचबरोबर या महिन्यातली जी अमावस्या आहे ही 6 तारखेला तुमच्या 6व्या सणात होणार आहे. रोग शत्रूचं हे स्थान आहे. त्यामुळेच आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या जे हितशत्रू असतील किंवा तुमचे गुप्त शत्रू असतील त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं. अमावस्येच्या आसपास म्हणजे 6 तारखेच्या आसपास थोडं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जी पौर्णिमा आहे ती 22 तारखेला आहे. अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं आणि आपण त्यामुळे थोडंसं जास्त भावना देत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकीचे असतात. म्हणूनच या महिन्याच्या 6 आणि 22 तारखेला कुठल्याही प्रकारच्या कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा विवादात जाणं हे अजिबात करू नका. तर मित्रांनो, हे होतं धनुराशीचं जून 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.